दिनांक 20 मे रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा कार्यालयावर जिल्हाधिकारी यांना बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। तसंच दारू स्वस्त, तेल महाग अशा घोषणा देऊन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, शासनाने या 2 नंबरच्या धंदा करणाऱ्यांवर शिक्षा द्यावी, यासाठी आज बनावट औषधांची विक्री धोक्याची असल्याचं निदर्शनात आणण्यासाठी आज जैन बांधवांनी मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरून त्याचा जाहीर निषेध केला। या निषेधामध्ये हजारो मोर्चेकरांनी भाग घेतल्याने परिसर दणदणला गेला। तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला गेट लावण्यात आलं। तसेच घोषणाबाजींमुळे जिल्हा संपूर्ण धुंदाला गेला। आज 20 मे रोजी बुधवारी या 2 आंदोलनांमुळे परिसर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले निवेदन सादर केले असताना तसेच बनावट औषधांविरुद्ध लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने सरकारने आज देशामध्ये व राज्यांमध्ये दारू स्वस्त, तेल महाग अशी परिस्थिती निर्माण केली आहे। म्हणून या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय असे घोषणाबाजी करत महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून ती भाकर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट म्हणून पाठवली होती। कारण गॅस मिळत नाही ते मिळत नाही, यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली। या मोर्चाला जैन बांधवांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे मोर्चाचे खडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधलं। जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाने आज जाहीर निषेध केल्यामुळे लवकरात लवकर मोदी सरकार व फडणवीस सरकारने लवकरात लवकर सर्वसामान्यांना होत असलेला त्रास झाला दूर करण्याचा प्रयत्न करावा। एका आठवड्यामध्ये 2 वेळा तेल महाग झाल्यामुळे यावर इंधन मिळत नाही, याची देखील साठेबाजांवर कारवाई व्हावी अशी मागणी आज आंदोलनकर्त्यांनी केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.